हॅलो, नमस्कार. द MPSC क्लासमेट या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. कंबाईन पूर्वपरीक्षा 2024च्या अनुषंगाने आपण पूर्वपरीक्षा प्रश्नपत्रिका विश्लेषण सिरीज बघत आहोत आणि या प्रश्नपत्रिका विश्लेषण सिरीजच्या माध्यमातून एकंदरीतच 2018 ते 2023च्या दरम्यान आयोगाने कंबाईन पूर्वपरीक्षेत जे प्रश्न विचारलेले आहेत ते या ठिकाणी आपण विषयनिहाय डिस्कस करत आहोत. याआधी आपण राज्यशास्त्र त्यानंतर अर्थशास्त्र या विषयाचे जे काही 2018 ते 2023च्या दरम्यान आयोगाने प्रश्न विचारलेले होते ते आपण सविस्तर डिस्कस केलेले आहे. ओके, सो त्या व्हिडिओची किंवा त्या लेक्चरची देखील आपण वेगळी प्लेलिस्ट बनवलेली आहे, तुम्ही नक्की चेकआउट करा. सो एकंदरीतच या प्रश्नपत्रिका विश्लेषण सिरीजच्या माध्यमातून आपला पुढे जे काही परीक्षा आहेत, ओके, आयदर मग ते राज्यसेवा पूर्वपरीक्षा असो किंवा कंबाईन पूर्वपरीक्षा असो, तर त्या अनुषंगाने आपला जो काही प्रश्नपत्रिकेच्या बेसवर आपला जो काही अभ्यास पद्धती आहे, स्ट्रॅटर्जी आहे ते डेव्हलप करणे, प्रश्न सॉल्व्ह करण्याचा अप्रोच डेव्हलप करणे, प्रश्न कशा पद्धतीने विचारला जातो आहे, प्रश्नाची काठिण्य पातळी कुठपर्यंत कुठल्या लेवलपर्यंत विचारला जातो आहे, ओके, लॉजिकच्या माध्यमातून एखादा प्रश्न आपण सॉल्व्ह करू शकतो का, ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी म्हणूनच आपण हे जी काही सिरीज आहे ते सुरू केलेलं आहे. सो या लेक्चरमध्ये आपण भूगोल या विषयाअंतर्गत 2019 मध्ये आयोगाने जे प्रश्न विचारलेले होते ते 15 प्रश्न आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. याआधी आपण भूगोल या विषयाअंतर्गत 2018 मध्ये जे प्रश्न विचारलेले आहेत ते आपण ऑलरेडी डिस्कस केलेले आहे. त्याची देखील जी लिंक आहे किंवा त्या व्हिडिओची किंवा भूगोल या विषयाची जी वेगळी प्लेलिस्ट आहे त्याच्यामध्ये ते अवेलेबल करून दिलेलं आहे. ओके, सो तुम्ही ते नक्कीच चेकआउट करा. सो या लेक्चरमध्ये आपण भूगोल या विषयाअंतर्गत 2019 मध्ये विचारलेले प्रश्न आपण बघणार आहोत. तत्पूर्वी या लेक्चरमध्ये किंवा या 2019च्या परीक्षेत आयोगाने भूगोल या विषयाअंतर्गत जे काही प्रश्न विचारलेले आहेत तो मोस्ट ऑफ द जो काही भर आहे तो महाराष्ट्राच्या भूगोलावर दिलेला आहे. ओके, सो त्यामुळे या ठिकाणी बऱ्याच जे काही प्रश्नांमध्ये आपण मॅपच्या माध्यमातून म्हणा किंवा इतर इन्फॉर्मेशन दिलेले आहे त्या माध्यमातून एकंदरीतच आपला जो काही भूगोलाचा महाराष्ट्रातील भूगोलाचा जो काही अभ्यास आहे तो या ठिकाणी बऱ्यापैकी रिवाईज होणार आहे. ओके, सो काळजीपूर्वक शेवटपर्यंत बघा, नक्की तुम्हाला याचा फायदा होणार आहे. ओके, सो सुरू करूयात. आता पहिला जो प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे तो एकंदरीतच महाराष्ट्राची जी काही प्रशासकीय संरचना आहे आणि त्यानुसार आपण याआधी वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका विश्लेषण करताना बघितलेलं आहे की कशा पद्धतीने प्रशासकीय विभागांवर असेल किंवा प्रशासकीय विभागातील जे काही जिल्हे आहेत त्यांच्या सीमारेषा एकमेकांशी कशा पद्धतीने लागलेल्या आहेत, पूर्व ते पश्चिम अरेंज करायचे, त्यानंतर घड्याळाच्या काट्याने किंवा घड्याळाच्या विरुद्ध दिशेने जे काही जिल्ह्यांची सीमा आहे ते अरेंज करा, अशा पद्धतीने बऱ्यापैकी प्रश्न आपल्याला दिसतात. ओके, सो तशाच पद्धतीच्या किंवा त्याचप्रमाणे या ठिकाणी प्रश्न पुणे विभागासंदर्भाने विचारला गेलेला आहे. खालीलपैकी पुणे विभागात सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता, असा एकंदरीत प्रश्न आहे. जुन्नर, मावळ, मेढा की चंदनगड. सो कुठला तालुका पुणे विभागातील उत्तरेकडेचा तालुका म्हणून आपण या ठिकाणी आपल्याला दिसून येतो आहे. सो या ठिकाणी मॅपमध्ये दिल्याप्रमाणे पुणे जिल्ह्यातील जे काही उत्तरेकडील तालुका आहे ते एकंदरीतच जुन्नर हे जे काही तालुका आहे ते आपल्याला पुणेच्या उत्तरेकडे असल्याचे दिसून येतं. ओके, आता अशा पद्धतीचे जे काही प्रश्न आहेत ते फार क्वचित विचारताना आपल्याला दिसून येतो, तरी आपण मुख्य परीक्षेच्या दृष्टीने हे जे काही प्रश्न आहेत ते खूप महत्वाचं असतं. ओके, जे काही आपले MPSC करणारे विद्यार्थी मित्र आहेत ते पुणेमध्ये असतात आणि बऱ्यापैकी त्यांना पुणे संदर्भाने आजूबाजूचा जो काही परिसर आहे ते माहिती असतं. मात्र जे इतर ठिकाणी पुण्याच्या बाहेर राहून अभ्यास करतात, आपल्या गावाकडे अभ्यास करतात, त्यांना या पुण्याविषयी तितकं फारसं माहिती नसतं. सो अशा वेळेस त्यांना अशा पद्धतीचा जो प्रश्न आहे किंवा हा प्रश्न आपण म्हणू शकतो की सध्या स्किप केलेला कधी बेटर, जर आपल्याला एखाद्या ठिकाणाविषयी पर्टिक्युलर माहितीच नसेल किंवा जे काही एक्झॅक्ट जो काही लोकेशन आहे ते माहीत नसेल, तर अशा वेळेस आपण तो एखादा प्रश्न आपण स्किप केलेला कधी उत्तम, जर एक्झॅक्ट माहीत नसेल. अदरवाईज लॉजिकच्या माध्यमातून ते प्रश्न आपण सॉल्व्ह करू शकत असू तर ते नक्की करायला हवं. ओके, आता या ठिकाणी जुन्नर हा या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. आता या ठिकाणी जे काही प्रशासकीय विभाग आहेत तर प्रशासकीय विभागामध्ये कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर. सो या प्रशासकीय विभाग जे दिलेले आहेत त्याच्या उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे, पूर्वेकडे आणि पश्चिमेकडे कुठले तालुके आहेत, कोणता जिल्हा आहे ते तुम्ही लक्षात ठेवा. ओके, आणि त्या प्रशासकीय विभागांना कुठला जो काही प्रशासकीय विभाग आहे तो लागलेला आहे आणि कोणत्या जिल्ह्यांच्या दरम्यान ते लागलेला आहे. ओके, सो तशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. ओके, हे एकंदरीतच या प्रश्नावरून आपण त्या पद्धतीचा प्रश्न फ्रेम होऊ शकतो. अशा पद्धतीने एक्सपेक्टेड स्वरूपात तुम्ही जी काही इन्फॉर्मेशन आहे ते
गॅदर करू शकता. ओके, सो या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 1 जुन्नर. पुढे जाऊयात. पुढचा जो प्रश्न आहे तो एकंदरीतच गोदावरी नदी खोरे संदर्भाने या ठिकाणी प्रश्न विचारला गेलेला आहे. महाराष्ट्र पठारावरील सर्वात मोठे नदी खोरे कोणते, अशा पद्धतीचा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. तापी पूर्णा खोरे, गोदावरी खोरे, कृष्णा खोरे, भीमा खोरे. ओके, सो या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे गोदावरी नदी खोरे. ओके, आपल्या सर्वांनाच माहित आहे गोदावरी नदी खोरे हे महाराष्ट्रातील एकूण जी काही नदी प्रणाली आहे त्यापैकी सर्वात मोठी नदी किंवा सर्वात मोठे नदी खोरे म्हणून आपण या गोदावरी नदीकडे बघतो आहोत. ओके, आता या गोदावरी नदी संदर्भात जी काही बेसिक इन्फॉर्मेशन आहे ते आपण थोडक्यात रिवाइज करूया. एकूण लांबी आहे 1465 किलोमीटर. त्यापैकी महाराष्ट्रातील जी लांबी आहे ती 668 किलोमीटर आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. या नदीचा अर्थात गोदावरी नदीचा जो उगम आहे तो नाशिक जिल्ह्यातील ब्रह्मगिरी पर्वतरांगेमध्ये त्र्यंबकेश्वर या ठिकाणी होताना आपल्याला दिसून येतो. ओके, नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे ब्रह्मगिरी पर्वतरांगेत या नदीचा उगम होतो आहे. गोदावरी नदीचा जो काही एकूण क्षेत्रफळ आहे तो सुमारे 3,13,389 चौरस किलोमीटर असून त्यापैकी महाराष्ट्रामध्ये एकूण क्षेत्रफळापैकी महाराष्ट्रामध्ये किती या नदी खोऱ्याने व्यापलेला आहे ते 1,52,589 चौरस किलोमीटर जो काही क्षेत्रफळ आहे ते या नदी प्रणालीने व्यापलेला आहे. एकंदरीतच एकूण नदी खोऱ्यातील 49% जो भाग आहे तो या नदी खोऱ्याने आपल्या महाराष्ट्रात व्यापलेला आहे. त्यामुळे सर्वाधिक जो काही भूभाग आहे तो या नदी खोऱ्याने व्यापल्या कारणास्तव आपण या ठिकाणी सर्वात मोठी नदी खोरे म्हणून आपण या गोदावरी नदीकडे बघतो आहोत. ओके, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. सोबतच आता ही जी काही नदी खोरे आहेत एकंदरीतच नाशिक, नगर, बीड, त्यानंतर जालना, नांदेड, परभणी आणि गडचिरोली अशा पद्धतीने या जिल्ह्यांमधून या नदीचा प्रवास होताना दिसून येतो. त्या नद्यांना वेगवेगळ्या उपनद्या देखील या नद्या जिल्ह्यांमधून या नद्याला किंवा या नदीला येऊन मिळतात. ओके, आता ही जी काही नदी आहे ती एकंदरीतच महाराष्ट्र, ओके, त्यानंतर आंध्र प्रदेश, ओके, महाराष्ट्र, त्यानंतर ती तेलंगणामध्ये जाते. तेलंगणावरून ती पुढे आंध्र प्रदेशातील राजमुंद्री या ठिकाणी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतो आहे. ओके, सो एकंदरीतच पूर्ववाहिनी नदी म्हणून या नदीकडे बघितलं जात आहे. महाराष्ट्राची जीवनरेखा म्हणून या नदीला ओळखलं जातं. ओके, सो महाराष्ट्राची जीवनरेखा नाशिक जिल्ह्यात जी काही गोदावरी नदी प्रवेश करते किंवा गोदावरी नदीतून जी काही गोदावरी नदीच्या काठावर जो काही नाशिक हे शहर वसलेले आहे त्या ठिकाणी दर 12 वर्षांनी कुंभमेळा देखील आयोजित करण्यात येतो. त्यामुळे देखील या नदीचा जो काही महत्व आहे ते विशेष करून आपण लक्षात ठेवणे गरजेचे आहे. आता या ठिकाणी जे काही उपनद्या आहेत गोदावरी नदीच्या ते आपण थोडक्यात रिवाइज करूयात. उत्तरेकडून अर्थात डाव्या बाजूने येणाऱ्या नद्या कोणत्या आहेत? सो डाव्या बाजूने अर्थात उत्तरेकडून येणाऱ्या नद्या आहेत प्राणहिता नदी, ओके, जी काही वर्धा, वैनगंगा, त्यानंतर पैनगंगा जी नदी खोरे आहे ते पुढे जाऊन गडचिरोली जिल्ह्यातील चपराडा या ठिकाणी वर्धा, वैनगंगा आणि पैनगंगा या नदी एकत्रित येतात आणि त्यांचा संगम होऊन पुढे प्राणहिता या नावाने ओळखल्या जातो. ओके, म्हणून याला उत्तरेकडून येणारी नदी म्हणून ओळखला जातो गोदावरी नदीची उपनदी. ओके, नंतर आहे शिवना नदी, कादवा नदी आहे, त्यानंतर इंद्रावती नदी. ओके, दक्षिणेकडून जे काही माफ करा उत्तरेकडून जे छत्तीसगड बॉर्डर निर्माण करत जी नदी येते ती इंद्रावती नदी आहे. त्यानंतर दक्षिण पूर्णा नदी, ओके, आणि त्यानंतर दुधना नदी ही जी काही उपनद्या आहेत ते उत्तरेकडून दक्षिणेकडे येतात अर्थात डाव्या बाजूने या गोदावरी नदीला येऊन मिळतात. त्यानंतर आहे उजव्या बाजूने अर्थात दक्षिणेकडून मिळणाऱ्या ज्या काही उपनद्या आहेत त्यामध्ये सिंदफणा नदी आहे, त्यानंतर मांजरा नदी, प्रवरा नदी, बिंदुसरा नदी आणि दारणा नदी. ओके, सो असे जे काही दक्षिणेकडून या गोदावरी नदीला जाऊन मिळणाऱ्या नद्या सिंदफणा, मांजरा, प्रवरा, बिंदुसरा आणि दारणा. ओके, आता हेच आपण या ठिकाणी मॅप मध्ये बघूयात. जी काही गोदावरी नदी आहे ते गोदावरी नदी एकंदरीतच या नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी ब्रह्मगिरी पर्वतावर उगम पावतो. त्यानंतर या नदीला जे काही उपनद्या आहेत त्यापैकी दक्षिणेकडून येणाऱ्या नद्या अर्थात उजव्या बाजूने येणाऱ्या नद्या कोणत्या आहेत तर प्रवरा, मुळा, ओके, त्यानंतर इकडे सिंदफणा नदी आहे, त्यानंतर इकडे आपण गेलं तर मांजरा ही नदी आपल्याला दिसून येतो, त्यानंतर तेरणा हे देखील नदी या गोदावरी नदीला येऊन मिळतो आहे. ओके, पुढे ही नदी एकंदरीतच सिरोंचा या ठिकाणी, ओके, तेलंगणा या राज्यातून वाहत जाऊन गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा या ठिकाणी प्राणहिता नदीला येऊन मिळतो आहे. ओके, प्राणहिता नदीला येऊन मिळतो आणि पुढे ती छत्तीसगड बॉर्डर तयार करत इंद्रावती जी नदी येते त्या नदीला येऊन मिळतो आणि पुढे ती आंध्र प्रदेश मार्गे बंगालच्या उपसागरात प्रवेश करतो आहे. ओके, हे झाले उजव्या म्हणजे
उजव्या बाजूने येणाऱ्या नद्या, ओके, उपनद्या किंवा दक्षिणेकडून येणाऱ्या उपनद्या. आणि आता डाव्या बाजूने येणाऱ्या नद्या कुठल्या आहेत तर शिवना नदी आहे, त्यानंतर आहे खाम नदी आहे, सुकना आहे, दुधना नदी आहे. ओके, पूर्णा आपल्याला या ठिकाणी दिसून येतो, ज्याला दक्षिण पूर्णा म्हटलं गेलेलं आहे. ओके, अशा पद्धतीने त्यानंतर इकडे जर आपण पूर्व विदर्भात आलं तर पैनगंगा ही नदी या गोदावरीची उपनदी आहे. त्यानंतर वर्धा, ओके, आणि वैनगंगा या नद्याचा जो काही संगम आहे तो या ठिकाणी चपराळा, ओके, सो चपराळा या ठिकाणी नद्याचा संगम होतो आणि एकंदरीतच पुढे ही प्राणहिता या नावाने ओळखली जाते. ओके, सो या नद्याचा संगम वर्धा, वैनगंगा आणि पैनगंगा या नद्यांचा संगम चपराळा या ठिकाणी पुढे प्राणहिता या नावाने ती ओळखली जातो आणि पुढे सिरोंचा या ठिकाणी ही प्राणहिता नदी या गोदावरी नदीला जाऊन मिळतो आहे. ओके, सो अशा पद्धतीने गोदावरी नदी खोऱ्या संदर्भात या ठिकाणी आपण थोडक्यात रिवाईज केलेलं आहे. सो पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. पुढे जाऊयात. आता पुढचा जो प्रश्न आहे तो एकंदरीतच महाराष्ट्र पठारा संदर्भाने या ठिकाणी प्रश्न विचारला गेलेला आहे. महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी किती आहे अशा पद्धतीने स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न या ठिकाणी विचारला गेलेला आहे. ओके, 750 किलोमीटर, 850 किलोमीटर, 650 किलोमीटर की 550 किलोमीटर. ओके, आता एकंदरीतच महाराष्ट्राची जी काही पूर्व पश्चिम लांबी आहे, ओके, पठाराची एकंदरीत पूर्व पश्चिम लांबी, महाराष्ट्राची नाही, महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी या ठिकाणी विचारलेली आहे. ओके, सो हे जे काही सह्याद्री पर्वत या ठिकाणी आपल्याला दिसून येतो, सो सह्याद्री पर्वताच्या पूर्वेकडील जो काही भाग आहे तो एकंदरीत महाराष्ट्र पठाराने व्यापलेला आहे. ओके, बेसाल्ट खडकावर बसलेला आपला महाराष्ट्र आहे तो. सो या पठाराची लांबी एकंदरीत किती आहे अशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न विचारला गेलेला. ओके, सो या पर्वताची माफ करा, या पर्वताची नाही तर या पठाराची लांबी किती आहे तर एकंदरीतच 800 किलोमीटर पूर्व पश्चिम लांबी आपल्याला महाराष्ट्राची या ठिकाणी दिसून येतो. ओके, ही जी काही एकूण लांबी आहे महाराष्ट्रातील अतिपूर्वेकडील टोक तर इकडे पश्चिमेकडील महाराष्ट्रातील पश्चिमेकडील टोक, सो यांच्यातील जे काही अंतर आहे ते 800 किलोमीटर आहे. मात्र जर आपण सह्याद्री पर्वत वगळता जे काही सह्याद्री पर्वत जो काही पर्वतश्रेणी आहे त्याचा पूर्वेकडचा विचार केला, पठाराचा आपण विचार केला महाराष्ट्राचा, सो आपल्याला एकंदरीत दिसून येतो की 750 किलोमीटर एवढी लांबी या महाराष्ट्र पठाराची आपल्याला दिसून येत आहे. ओके, थोडक्यात काय तर जे काही सह्याद्री पर्वताच्या पूर्वेकडे जो महाराष्ट्र पठार वसलेला आहे. ओके, सो एकंदरीतच या पठाराची जी लांबी आहे ती 750 किलोमीटर आहे आणि या ठिकाणी सह्याद्री पर्वताच्या पश्चिमेकडील जो भाग आहे तो साधारणतः 100 किलोमीटर अंतराचा आहे, त्यामुळे किंवा 50 किलोमीटर अंतराचा आहे आणि असे दोन्ही मिळून ही सह्याद्री पर्वताच्या पश्चिमेकडील 50 किलोमीटर अंतर आणि पूर्वेकडील 750 किलोमीटर जे काही अंतर आहे ते एकंदरीतच पूर्व पश्चिम लांबी महाराष्ट्राची 800 किलोमीटर आहे असं आपण म्हणत असतो. ओके, आता या महाराष्ट्र पठाराची जी काही निर्मिती आहे एकंदरीतच ज्वालामुखीच्या उद्रेकातून, ओके, साधारणतः 70 दशलक्ष वर्षापूर्वी भ्रंशमूलक पद्धतीने जी काही ज्वालामुखीचा उद्रेक झालेला होता त्यामुळे जे काही पर्वत एकंदरीत पठार आहे त्या पठाराची निर्मिती लाव्हारसाच्या संचयनातून झालेला आहे. ओके, एकूण 29 वेळा या लाव्हारसाच्या जे काही उद्रेक जे झालेला होता. ओके, सो ज्वालामुखीचा जो उद्रेक आहे तो 29 वेळा उद्रेक होऊन या पठाराची निर्मिती झालेली आहे अशा पद्धतीने देखील या ठिकाणी माहिती असणे अपेक्षित आहे, कारण यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. ओके, सो 29 वेळा ज्वालामुखीचा उद्रेक होऊन महाराष्ट्र पठाराची निर्मिती झालेली आहे. सो 750 किलोमीटर या महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी दिसून येतो, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. एकंदरीतच महाराष्ट्राची जी काही उत्तर दक्षिण लांबी जी आहे, ओके, उत्तर दक्षिण लांबी ती एकंदरीतच या ठिकाणी किनारपट्टीची जी लांबी आहे ती 720 किलोमीटर आपल्याला दिसून येतं. उंची साधारणतः पठाराची जी आहे ती 450 किलोमीटर आहे. ओके, सो अशा पद्धतीने हे जी काही पठारा संदर्भात माहिती आहे ते तुम्ही लक्षात ठेवू शकता. सो पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतरचा जो प्रश्न आहे तो एकंदरीतच जोडलावा स्वरूपात या ठिकाणी प्रश्न विचारला गेलेला आहे. एकीकडे प्राणी संदर्भाने दिलेला आहे. ओके, जे काही पाळीव प्राणी आहे आणि त्यांच्या दुसरीकडे जे काही आपल्याला जोड्या लावायचे आहे त्याच्यात ब्रीड दिलेला आहे. ओके, सो प्राणी याच्यामध्ये गाई, म्हशी, शेळी आणि मेंढी आणि दुसरीकडे जी काही ब्रीड दिलेली आहे त्याच्यामध्ये मेहसाणा, गीर, गड्डी आणि जमनापुरी. ओके, सो यापैकी जे काही गायी आहे, सो गायी संदर्भाने जी काही प्रजाती आहे किंवा ब्रीड आहे ते आपल्याला माहितीच असेल की
गीर ही जी काही प्रजाती आहे किंवा ब्रीड आहे ती गायी संदर्भाने आपण बघतो आहोत. ओके, किंवा गायी संदर्भाने ब्रीड आपल्याला दिसून येतो. ओके, सो अ ला 2 नंबरची जोडी लागेल. त्यानंतर आहे म्हशी. आता या ठिकाणी इन्फॉर्मेशन जे दिलेलं आहे, सो मेसाना ही जी काही ब्रीड आहे. ओके, सो मेसाना एकंदरीतच दुग्धजन्य म्हशीची प्रजाती आहे. ओके, सो मेहसाणा ही जी आहे ती म्हशीची एक ब्रीड आपल्याला दिसून येतो. सो ब ला या ठिकाणी 1 नंबरची जोडी लागेल. त्यानंतर आहे शेळी. ओके, सो शेळी संदर्भात या ठिकाणी दिलेलं आहे की जमनापुरी. ओके, सो जमनापुरी ही एक शेळीची प्रजाती आहे. ओके, सो जमनापुरी नावाची जी काही ब्रीड आहे ती शेळीची प्रजाती आपल्याला दिसून येतो. सो सी ला या ठिकाणी 4 नंबरची जोडी लागेल. आणि मेंढी जी आहे ती मेंढी गड्डी नावाची जी काही प्रजाती आहे किंवा ब्रीड आहे ती मेंढीची प्रजाती आपल्याला दिसून येतो. त्यामुळे डी ला 3 नंबरची जोडी लागेल. सो अशा पद्धतीने या ठिकाणी वेगवेगळे जे काही पाळीव प्राणी आहेत आणि त्यांचे ब्रीड संदर्भात जोड्या लावा स्वरूपात दिलेलं होतं. आता जी काही गड्डी नावाची जी काही मेंढीची जी प्रजाती आहे ती लोकर देण्यासाठी अतिशय प्रसिद्ध आहे. ओके, लोकर या मेंढीच्या एकंदरीतच मेंढीपासून हे जी काही लोकर आहे ती काढली जाते. सो गड्डी जी काही मेंढीची प्रजाती आहे ती लक्षात ठेवू शकता. ओके, सो या ठिकाणी जी काही गीर प्रजाती आहे गायची तिला देसन, गुजराती, काठियावाडी, सोरठी आणि सुरती या नावाने देखील ओळखलं जातं. ओके, हे विशेषतः गुजरातच्या भागामध्ये गीर जी काही प्रदेश आहे त्या ठिकाणी आपल्याला या गायीची प्रजाती दिसून येतात. त्यामुळेच या गायीला गीर प्रजाती किंवा गीर जी काही ब्रीड आहे ते नाव दिलेलं आहे. ओके, सो अशा पद्धतीने या प्रश्नाचं जर आपण योग्य जोडी लावलेलं आहे तर गायीला गीर, त्यानंतर म्हशी, म्हशी ही एक मेहसाणा. ओके, सो मेहसाणा ही म्हशीची प्रजाती आहे. त्यानंतर आहे शेळी, जमनापुरी नावाची जी काही ब्रीड आहे ती शेळीची ब्रीड आपल्याला दिसून येतो. त्यानंतर मेंढी, मेंढी हे गड्डी या नावाचं किंवा या नावानं या मेंढीचे ब्रीड आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. ओके, सो अ ला 2 नंबरची जोडी, अ ला 2 नंबरची जोडी. सो हे जे काही पर्याय आहे ते आपण एलिमिनेट करूया. त्यानंतर आहे ब ला 1 नंबरची जोडी. ओके, सो ब ला 1 नंबरची जोडी. त्यानंतर आहे क ला किंवा सी ला 4 नंबरची जोडी. ओके, सी ला 4 नंबरची जोडी. या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 मध्ये जे काही अरेंज केलेलं आहे ते योग्य असणार आहे पर्याय क्रमांक 3. ओके, अशा पद्धतीने या ठिकाणी प्राणी आणि ब्रीड संदर्भात प्रश्न जोड्या लावा स्वरूपात विचारलेला होता. त्यानंतरचा प्रश्न आहे या ठिकाणी जे काही आपल्या देशात जे काही स्थलांतरित शेतीचे जे वेगवेगळे प्रकार आहेत त्यानुसार जोड्या लावा स्वरूपात त्या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. एकीकडे प्रदेश किंवा राज्य दिलेले आहे आणि दुसरीकडे त्या राज्यांमध्ये स्थलांतरित शेतीला कुठल्या नावाने ओळखले जाते ते दिलेलं आहे. ओके, पश्चिम घाट, मेघालय, मध्य प्रदेश, ओरिसा. आणि दुसरीकडे दिलेलं आहे पेंडा, कुमरी, पोडू, झुम. ओके, सो आता या ठिकाणी दिल्याप्रमाणे पश्चिम घाटामध्ये जी काही स्थलांतरित शेती केली जाते तर त्याला कुठल्या नावाने ओळखली जाते. ओके, सो पश्चिम घाटामध्ये जी काही स्थलांतरित शेती जी आहे ती कुमरी या नावाने ओळखली जाते. ओके, सो अ ला 2 नंबरची जोडी, सो अ ला 2 नंबरची जोडी. सो या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 आपण एलिमिनेट करू शकतो. त्यानंतर मेघालय, मेघालय असो, आसाम असो किंवा अरुणाचल प्रदेश, एकंदरीतच जे काही ईशान्य भारत आहे तर ईशान्य भारतामध्ये जी काही स्थलांतरित प्रकारची जी शेती केली जाते. ओके, स्थलांतरित प्रकारची शेती म्हणजे काय तर जे काही ट्रायबल कम्युनिटीचे जे काही पीपल्स आहेत किंवा लोक आहेत ते एकंदरीतच आपला उदरनिर्वाह पूर्ण करण्यासाठी भटकंती स्वरूपात ते जीवन जगत असतात आणि त्या ज्या ठिकाणी एका पर्टिक्युलर पिरियडसाठी थांबतात त्या ठिकाणी शेती ग्रो करण्याचा प्रयत्न करतात आणि जोपर्यंत त्या शेतीमध्ये सुपीकता आहे तोपर्यंत त्या ठिकाणी ते वास्तव्य करतात आणि त्यानंतर त्या ठिकाणची जी काही सुपीकता कमी झाली किंवा जो उत्पादनामध्ये जो प्रोडक्शन आहे तो कमी झाला तर ते परत दुसरीकडे स्थलांतरित करीत असतात. याला स्थलांतरित शेती म्हटलं जातं. ओके, सो देशामध्ये वेगवेगळ्या जे काही ट्राईब्स आहेत ते अशा पद्धतीची स्थलांतरित शेती करीत असतात. सो राज्यगणिक त्यांना वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं. ओके, सो जे काही ईशान्य भारत आहे ईशान्य भारतामध्ये स्थलांतरित शेतीला झूम या नावाने ओळखले जाते. ओके, सो मेघालय या ठिकाणी 4 नंबरची जोडी लागणार आहे मेघालयला. ओके, सो ब ला 4 नंबरची जोडी. सो ब ला 4 नंबरची जोडी असणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. ओके, या ठिकाणी या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर आहे मध्य प्रदेश. मध्य प्रदेशमध्ये पेंडा या पद्धतीने किंवा पेंडा नावाची जी काही स्थलांतरित शेती आहे ती या ठिकाणी दिसून येतो. सोबतच दहिया नावाची देखील शेती स्थलांतरित शेती ते या ठिकाणी दिसून येतो. त्यानंतर ओरिसा किंवा आंध्र प्रदेशमध्ये ओरिसा आणि आंध्र प्रदेशच्या प्रदेशात पोडू नावाची जी काही स्थलांतरित शेती आहे ती ट्रायबल कम्युनिटीच्या माध्यमातून केली जाते. ओके, या ठिकाणी भारतातील स्थलांतरित शेतीचे प्रकार दिलेले आहे ते तुम्ही रीड करू शकता. मध्य प्रदेश,
दह्या, बिरा, मसान, पंडा किंवा पेंडा म्हटलं गेलेला आहे. ओके, सो पेंडा देखील याला ओळखलं जातं. त्यानंतर आहे राजस्थानमध्ये बत्रा आणि वालरे. ओके, सो वालरे लक्षात ठेवा, वालरेवर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. राजस्थान या राज्याची जी काही ट्रायबल कम्युनिटी जी काही आहे ते वालरे नावाची जी काही स्थलांतरित शेती आहे ते त्या ठिकाणी दिसून येतं. त्यानंतर आंध्र प्रदेश पोडू, पेंडा. त्यानंतर ओडिशामध्ये देखील एक पोडू, पेंडा, विंगा, त्यानंतर कोमान, डुंगर अशा पद्धतीची जी काही वेगवेगळ्या नावाने ही स्थलांतरित शेती ओळखली जाते. छत्तीसगडमध्ये दिक्पा आणि दहिया हे दोन प्रकारचे. ओके, सो दहिया देखील लक्षात ठेवा, छत्तीसगड. ओके, सो दहिया. त्यानंतर आहे केरळमध्ये पूनम आणि कुमरी, झारखंडमध्ये कुरवा, आसाम आणि ईशान्य भारतामध्ये झुम. ओके, त्यानंतर बुंदेलखंडचा जो काही प्रांत आहे, यूपी, उत्तराखंड वगैरेचा, तिकडे बेवर किंवा दहियार या नावाने ओळखली जातो. त्यानंतर हिमालयामध्ये जी काही स्थलांतरित शेती केली जाते पर्वतीय प्रदेशात, त्याला खील म्हटलं गेलेलं आहे. ओके, आणि पश्चिम घाटात जी काही स्थलांतरित शेती केली जाते तर त्याला कुमरी या नावाने संबोधले जाते. ओके, सो पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. पुढचा जो प्रश्न आहे तो एकंदरीतच महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता, अशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न विचारला गेलेला आहे. खोपोली, कोयना, वैतरणा की वरीलपैकी नाही. आता या ठिकाणी महाराष्ट्राचे जे काही जलविद्युत प्रकल्प आहे त्या संदर्भाने प्रश्न विचारण्यात आलेला आहे. एकंदरीतच राज्यसेवा पूर्व परीक्षा असो की कंबाईन पूर्व परीक्षा किंवा मुख्य परीक्षा, सो त्या परीक्षांमध्ये जलविद्युत प्रकल्प असतील किंवा औष्णिक वीज निर्मिती केंद्र असतील किंवा इतर जे काही अणुऊर्जा प्रकल्प असतील तर त्यावर सातत्याने प्रश्न विचारतो. आयदर औष्णिक विद्युत प्रकल्पावर प्रश्न विचारेल किंवा ते जलविद्युत प्रकल्पावर प्रश्न विचारेल. त्यामुळे हे जे काही ऊर्जा घटक आहे किंवा ऊर्जेसंदर्भाने जे प्रकरण आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, सो त्या अनुषंगाने आपला जो काही अप्रोच आहे तो टू द पॉइंट असायला पाहिजे. सो या ठिकाणी महाराष्ट्रातील खालीलपैकी सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता, अशा पद्धतीने प्रश्न विचारले गेलेले आहे. आता भारताकडे जगातील 5व्या क्रमांकाची जलविद्युत प्रकल्पाची जी काही किंवा जलविद्युतची क्षमता आपल्याला दिसून येतो. यामध्ये स्वच्छ आणि नूतनीकरण योग्य, ओके, जे काही नवीनीकरणीय जे काही वीज निर्मिती केंद्र आपल्या भारतामध्ये स्थापन केले गेलेले आहेत. ओके, सो खोपोली हे जे काही जलविद्युत प्रकल्प आहेत एकंदरीतच महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात आहे आणि टाटा पॉवरचे 12 मेगावॅटचे पहिले जलविद्युत निर्मिती केंद्र 9 फेब्रुवारी 1915 रोजी कार्यान्वित करण्यात आलेले होते. ओके, महाराष्ट्रातील पहिली जलविद्युत केंद्र जर विचारलेलं असेल तर ते लक्षात ठेवा, खोपोली. ओके, रायगड या जिल्ह्यामध्ये खोपोली जलविद्युत प्रकल्प आहे आणि टाटा कंपनीच्या माध्यमातून किंवा टाटा पॉवर्स या कंपनीच्या माध्यमातून हे जे काही प्रकल्प आहे ते उभारण्यात आलेले होते. ओके, आणि आशिया खंडातील अशा पद्धतीने खासगी एखाद्या कंपनीच्या माध्यमातून जलविद्युत प्रकल्प उभारलेला असणारा पहिला जो काही जलविद्युत प्रकल्प म्हणून देखील या खोपोली जलविद्युत प्रकल्पाकडे बघितला जातो आहे. ओके, एकंदरीत 9 फेब्रुवारी 1915 रोजी या जी काही खोपोली जलविद्युत प्रकल्प आहे ती कार्यान्वित झालेली होती. त्यानंतर आहे कोयना जलविद्युत प्रकल्प. सो कोयना जलविद्युत प्रकल्प हा महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील पाटण जवळ जी काही कोयना नदी आहे त्या कोयना नदीवर उभारण्यात आलेला असून या कोयना जलविद्युत प्रकल्पाची जी क्षमता आहे ती साधारणतः 1960 मेगावॉट. ओके, इतक्या क्षमतेची. ओके, सो 1960 मेगावॉट इतक्या क्षमतेची जी काही जलविद्युत प्रकल्प आहे ती उभारण्यात आलेली आहे आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठा पूर्ण झालेला जलविद्युत प्रकल्प म्हणून याकडे बघितला जातो. ओके, सो महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता, असा जर प्रश्न असेल तर कोयना, आणि जर महाराष्ट्रातील पहिला जलविद्युत प्रकल्प कोणता असा जर प्रश्न असेल तर ते असणार आहे खोपोली. ओके, सो ते हे दोन्ही जे फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन आहे ते लक्षात ठेवा. या कोयना जलविद्युत प्रकल्पाचे जे काही बांधकाम आहे ते 1954 ला सुरुवात झालेले होते. सो पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोयना. ओके, सो या मॅपमध्ये देखील जे काही इतर औष्णिक विद्युत प्रकल्प असतील किंवा जलविद्युत प्रकल्प त्या संदर्भात थोडक्यात रिवाइज करू. ओके, सो या ठिकाणी औष्णिक विद्युत प्रकल्पामध्ये चंद्रपूर, त्यानंतर आहे पारस, फेकरी, परडी, त्यानंतर आहे एकलहरे. ओके, फेकरी जे आहेत एकंदरीत आपल्याला जळगावमध्ये दिसून येतो. त्यानंतर एकलहरे नाशिक जिल्ह्यामध्ये एकलहरे ठिकाण आहे, त्या ठिकाणी औष्णिक विद्युत प्रकल्प आहे. ओके, पारस जे काही एकंदरीत औष्णिक विद्युत ते अकोला जिल्ह्यामध्ये आपल्याला दिसून येतो पारस, आणि चंद्रपूर जिल्ह्यात दिसून येतो. ओके, सो त्यानंतर आहे चोला. ओके, सो चोला जे काही ठिकाण आहे किंवा चोला जे जलविद्युत प्रकल्प आहे
माफ करा, जलविद्युत नाही तर औष्णिक विद्युत प्रकल्प आहे तो कोणत्या जिल्ह्यात आहे? सो या ठिकाणी मॅपमध्ये कुठे दिले आहे का? सो या ठिकाणी आपल्याला हे जे काही चोला हे जे ठिकाण आहे ते एकंदरीत ठाणे किंवा पालघरच्या दरम्यान आपल्याला दिसून येतो. ओके, सो चोला हे जे काही औष्णिक विद्युत प्रकल्प आहे. ओके, सो या ठाणे किंवा पालघर दरम्यान दिसून येतो. ओके, सो अशा पद्धतीने ते लक्षात ठेवू शकता. त्यानंतर जलविद्युत प्रकल्प आहे येलदरी असेल, जायकवाडी, वैतरणा, भिवपुरी, खोपोली, त्यानंतर भाटघर, राधानगरी, त्यानंतर कोयना अणुविद्युत प्रकल्प तारापूर या ठिकाणी आहे. ओके, सो अशा पद्धतीने या ठिकाणी वीज निर्मिती केंद्रा संदर्भाने मॅपमध्ये दिलेलं आहे. ओके, सो हे तुम्हाला या टेलिग्राम चॅनलला व्हिजिट करा, त्या ठिकाणी ही PDF अपलोड केली जाईल, त्या ठिकाणी तुम्हाला हे सर्व इन्फॉर्मेशन व्यवस्थित रीड करता येईल. ओके, सो पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील खालील पर्वतरांगांचा क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे. कोणता क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे असा एकंदरीत प्रश्न आहे. शंभू महादेव, हरिश्चंद्र, सातमाळा, अजिंठा. त्यानंतर आहे अजिंठा, सातमाळा, हरिश्चंद्रगड, शंभू महादेव. त्यानंतर तिसरा पर्याय दिलेला आहे सातमाळा, शंभू महादेव, हरिश्चंद्रगड, अजिंठा. आणि चौथा पर्याय दिलेला आहे अजिंठा, सातमाळा, शंभू महादेव, हरिश्चंद्रगड. ओके, सो कुठला पर्याय या ठिकाणी योग्य असणार आहे? आता जे काही सातमाळा व अजिंठा डोंगररांग आहे ते एकंदरीतच तापी व गोदावरी नदी या दोन्ही नद्यांचा दरम्यान जे काही सातमाळा व अजिंठा डोंगररांग आहे ते स्थित असल्याचे आपल्याला दिसून येतं. ओके, सो या ठिकाणी जे काही तापी नदी आहे, सो तापी नदीच्या दरम्यान सातमाळा आणि अजिंठा डोंगररांग आहे ते आपल्याला तापी आणि गोदावरीच्या दरम्यान स्थित आहे. सो सर्वात आधी सातमाळा आणि अजिंठा असायला पाहिजे. ओके, सो सातमाळा अजिंठा असणारा पर्याय कुठे आहे? या ठिकाणी नाही, त्यामुळे हे पर्याय गेले. त्यानंतर आहे सातमाळा अजिंठा. ओके, त्यानंतर आहे सातमाळा, त्यानंतर जो काही आहे तो हरिश्चंद्र बालाघाट. ओके, सो हरिश्चंद्र बालाघाट जे काही पर्वतरांग आहे ते सातमाळा आणि अजिंठा या डोंगर रांगाच्या दक्षिणेला. ओके, सो त्यामुळे हरिश्चंद्र आणि बालाघाट. त्यानंतर आहे दक्षिणेकडे शंभू महादेव डोंगररांग. ओके, सो या ठिकाणी या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 2 अजिंठा, सातमाळा, हरिश्चंद्रगड आणि शंभू महादेव. ओके, आता हेच मॅपमध्ये दिलेलं आहे ते आपण बघणार आहोत. आता या ठिकाणी सातमाळा डोंगररांग आणि अजिंठा डोंगररांग एकंदरीतच जी काही तापी पूर्ण खोरे आहेत. ओके, सो या नदीच्या दक्षिणेकडे सातमाळा व अजिंठा डोंगररांग दिसून येतो, तर गोदावरी नदीच्या उत्तरेकडे. सो थोडक्यात काय, तर तापी आणि गोदावरी नदी या दोन्हींना विभागणारा जो काही पर्वत श्रेणी आहे ती एकंदरीत सातमाळा व अजिंठा हे आपल्याला दिसून येतो. त्यानंतर आहे दक्षिणेकडे, गोदावरीच्या दक्षिणेकडे आहे हरिश्चंद्रगड आणि हरिश्चंद्रगड बालाघाट. ओके, सो हरिश्चंद्रगड बालाघाट हे जे काही डोंगररांग आहे ते गोदावरी आणि या कृष्णा नदीच्या दरम्यान, माफ करा, गोदावरी आणि भीमा नदीच्या दरम्यान स्थित आहे. ओके, सो गोदावरी आणि भीमा या दोन नद्यांना विभागणारी जी काही पर्वतश्रेणी आहे ती हरिश्चंद्र व बालाघाट ही डोंगररांग आपल्याला दिसून येते. त्यानंतर आहे भीमा आणि कृष्णा या नद्यांचा दरम्यान जी असलेली स्थित असलेली जी काही डोंगररांग आहे ते एकंदरीतच महादेव डोंगररांग किंवा शंभू महादेव डोंगररांग देखील म्हटलं गेलेलं आहे. सो हे डोंगररांग आपल्याला दिसून येतं. सो थोडक्यात काय, तर सातमाळा अजिंठा, त्यानंतर आहे हरिश्चंद्रगड बालाघाट आणि शंभू महादेव. सो पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. ओके, हेच इन्फॉर्मेशन या ठिकाणी दिलेलं आहे, तुम्ही नंतर वाचून घ्या. आता जी काही शंभू महादेव डोंगररांग आहे ते शंभू महादेव डोंगररांग एकंदरीतच भीमा व कृष्णा नद्यांची जी काही खोरी आहे ती वेगळी करते. शंभू महादेव डोंगरावर काही जो काही सपाट भाग आहे, सपाट माथाचा जो काही प्रदेश आहे त्याला जी काही विशेषतः सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर या ठिकाणी ते दिसून येतात आणि त्याला टेबल लँडची भूमी किंवा टेबल लँड म्हणून देखील ओळखले जातो. ओके, सो लक्षात ठेवा, टेबल लँड महाबळेश्वर या ठिकाणी जे काही शंभू महादेव डोंगररांग आहे त्या ठिकाणी हे स्थित आहे. ओके, सो पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे खनिज संपत्ती आणि एकंदरीत जे काही वेगवेगळे खनिजे आहेत आणि ते कुठल्या जिल्ह्यामध्ये सापडतात, तर एकंदरीत जोड्या स्वरूपाच्या ठिकाणी प्रश्न विचारला गेलेला आहे. धातू दिलेले आहेत एकीकडे आणि दुसरीकडे ते कुठल्या जिल्ह्यामध्ये सापडतात त्याची नावं दिलेली आहेत. आता खनिजांमध्ये मॅग्नीज, नंतर आहे बॉक्साईट, चुनखडी आणि क्रोमाईट, आणि दुसरीकडे कोल्हापूर, यवतमाळ, भंडारा आणि उस्मानाबाद.
ओके. सो आयोगाने हे जे काही क्वेश्चन आहे ते कॅन्सल केलेले आहे. ओके. सो कॅन्सल का केलेले आहेत आपण बघणार आहोत. सो थोडक्यात हे जे काही खनिजे आहेत ते आपण बघूयात. लोह खनिज एकंदरीतच चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, नागपूर, सिंधुदुर्ग आणि गडचिरोली अर्थात पूर्व विदर्भ आणि कोकणातील जे काही दक्षिणेकडील जे जिल्हे आहेत त्या ठिकाणी आपल्याला लोह खनिज दिसून येतं. त्यानंतर आहे मॅग्नीज. मॅग्नीज विशेषतः पूर्व विदर्भात भंडारा, गोंदिया, नागपूर आणि दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात मॅग्नीज आपल्याला दिसून येतो. त्यानंतर आहे बॉक्साईट. बॉक्साईट विशेषतः कोकणामध्ये रत्नागिरी असेल, कोल्हापूर, रायगड, ठाणे, सांगली, सातारा या ठिकाणी आपल्याला बॉक्साईटचे जे काही साठे आहेत ते दिसून येतात. नंतर आहे क्रोमाइट. ओके. सो क्रोमाइट जे आहेत ते गोंदिया, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि भंडारा या ठिकाणी दिसून येतात. नंतर चुनखडक किंवा चुनखडीचे जे साठे आहेत ते एकंदरीत यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर, नांदेड, सांगली, अहमदनगर व गडचिरोली या ठिकाणी दिसून येतात. त्यानंतर दगडी कोळसा जे आहेत ते पूर्व विदर्भात नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ या ठिकाणी दिसून येतात. ओके. अशा पद्धतीने वेगवेगळे खनिजे संदर्भात आणि ते कुठल्या जिल्ह्यामध्ये सापडतात त्या अनुषंगाने या ठिकाणी इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. सो आता जी काही मॅग्नीज आहेत ती मॅग्नीज कुठे सापडते तर मॅग्नीज भंडारा, गोंदिया, नागपूर आणि सिंधुदुर्ग. जर आपण या ठिकाणी जोड्या लावा स्वरूपात जे दिलेले आहे तर दुसरीकडे जर आपण बघितलं तर या ठिकाणी भंडाराही दिलेला आहे. ओके. सो भंडारा मॅग्नीजला योग्य जोडी लागणार आहे भंडारा. ओके. सो अ ला 3 नंबरची जोडी. सो अ ला 3 नंबरची जोडी. ओके. त्यानंतर आहे बॉक्साईट. बॉक्साईट कुठे सापडतो तर बॉक्साईट कोल्हापूर. ओके. आपल्या प्रश्नात दिल्याप्रमाणे सो बॉक्साईटला कोल्हापूरची जोडी. सो ब ला 1 नंबरची जोडी लागेल. त्यानंतर आहे चुनखडी. चुनखडी एकंदरीतच यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर, नांदेड, सांगली, नगर व गडचिरोली. ओके. सो या ठिकाणी चुनखडीसाठी यवतमाळ. सो यवतमाळ या ठिकाणी दिलेलं आहे. त्यामुळे सी ला 2 नंबरची जोडी लागेल. आणि क्रोमाइट. ओके. सो या ठिकाणी क्रोमाइटला उरलेली जी जोडी आहे ती एकंदरीत उस्मानाबाद दिलेलं आहे. मात्र उस्मानाबादमध्ये क्रोमाइट हे जे काही खनिज आहे ते आपल्याला दिसून येत नाही. ओके. सो जी काही क्रोमाइट खनिजे आहेत ती विशेषतः गोंदिया, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि भंडारा. सो या ठिकाणी क्रोमाइटचे जे साठे आहेत ते एकंदरीतच भंडारामध्ये दिसून येतात. मात्र या ठिकाणी उस्मानाबाद जे दिलेलं आहे ते चुकीचं असणार आहे. ओके. सो एक तर आपण या ठिकाणी भंडारा देखील लावू शकतो. त्यामुळे हे जे काही प्रश्न आहे ते आपण कॅन्सल झालेलं आहे असं म्हणू शकतो किंवा उस्मानाबाद हे दिलेलं आहे या प्रश्नात ते चुकीचं आहे. त्यामुळे आयोगाला हे जे काही प्रश्न आहे ते कॅन्सल करावा लागलेला आहे. ओके. सो हे जे काही प्रश्न आहे ते कॅन्सल झालेला आहे. सो लक्षात ठेवा या ठिकाणी उस्मानाबाद या ठिकाणी क्रोमाइटचे साठे दिसून येत नाही. ओके. पुढे जाऊयात. तर पुढचा जो प्रश्न आहे तर या ठिकाणी आपल्याला एकंदरीतच महाराष्ट्रातील हवामान प्रदेश त्या संदर्भाने प्रश्न विचारण्यात आलेला आहे. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता प्रादेशिक विभाग पर्जन्य छायेच्या प्रदेशात येतो अशा पद्धतीने प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ओके. सो पर्जन्य छायेच्या प्रदेशात असणारा जो विभाग आहे तो कुठला विभाग आहे. ओके. आता थोडक्यात पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणजे काय तर समजा ही जी काही पर्वत आहे. ओके. पर्वत श्रेणी आहे महाराष्ट्रातील अशा पद्धतीने उत्तर ते दक्षिण पसरलेली पश्चिमेकडे महाराष्ट्राच्या पश्चिमेकडे जी काही सह्याद्री पर्वत रांग आहे ते उत्तर ते दक्षिण पसरलेले आहे आणि कोकण ते जे काही महाराष्ट्र जे काही पश्चिम महाराष्ट्र आहे त्याला विभागणारी एकंदरीत आपण जी काही संरचना आहे ती या सह्याद्री पर्वतामुळे तयार झालेला आहे. ओके. सो जेव्हा मान्सूनचे जे वारे येतात तर मान्सूनचे वारे विशेषतः कोकणामध्ये पाऊस देऊन जातात कारण बाष्प धारण करून आणतात आणि बाष्प धारण केलेलं असल्या कारणाने त्या ठिकाणी जी काही एकंदरीत बाष्प धारण करण्याची जी शक्ती आहे ती विरळ होतो आहे आणि त्यामुळे जी काही कंडेन्सेशन प्रोसेसच्या माध्यमातून त्या ठिकाणी जल बिंदू स्वरूपात त्या ठिकाणी कोकणच्या प्रदेशामध्ये भरपूर पाऊस देऊन जातो. त्यानंतर जे काही मान्सूनचे जे वारे आहेत ते बाष्प जी काही धारण करण्याची जी क्षमता आहे ती परत वाढू लागते कारण प्रेसिपिटेशनच्या माध्यमातून किंवा पर्जन्यवृष्टी झाल्या कारणाने ती हवा परत वरच्या दिशेने सरकत जातात आणि वरच्या दिशेने सह्याद्री पर्वताच्या वरून ते एकंदरीतच महाराष्ट्राच्या पूर्व भागाकडे ते स्थलांतर करतात. ओके. सो थोडक्यात त्यांचा जो प्रवाह आहे तो एकंदरीतच कोकण त्यानंतर ते कोकणाकडून जे काही मान्सूनचे जे वारे आहे ते वरच्या दिशेने जातात आणि पुढे एकंदरीतच पूर्व महाराष्ट्राकडे सरकत जातात. ओके. सो त्यांची जी काही बाष्प धारण करण्याची जी क्षमता आहे ती कोकणात पर्जन्यवृष्टीमध्ये ती जी काही जलबिंदू स्वरूपात ते पर्जन्यवृष्टी झालेली असते आणि त्यामुळे
त्या बाष्पांमध्ये किंवा त्या ढगांमध्ये पावसाचा जो प्रमाण असतो तो नगण्य असतो. ओके, त्यामुळे जे काही सह्याद्रीच्या पूर्वेकडील जो काही भाग आहे तो विशेषतः पर्जन्य छायेच्या प्रदेशात येतो, कारण या ठिकाणी या मान्सूनच्या वाऱ्यामुळे त्या ठिकाणी पाऊस पडत नाही. ओके, आणि त्यालाच पर्जन्य छायेचा प्रदेश म्हटलं गेलेला आहे. ओके, सो या ठिकाणी दिलेलं आहे महाराष्ट्र राज्यात 4 प्रदेशांचा समावेश होतो विशेषतः. ओके, सो किनाऱ्यापासून कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ, तर उत्तरेकडील जर आपण बघितलं तर खानदेशच्या भौगोलिक प्रदेशानुसार समावेश होतो आहे. आता राज्याचा जो काही एकंदरीतच जो भौगोलिक क्षेत्र आहे तो 30% पेक्षा जास्त भाग पर्जन्य छायेच्या खाली येतो आहे. ओके, सो पर्जन्य छायेच्या खाली 30% भाग आपल्या महाराष्ट्रातील भौगोलिक क्षेत्र येतो आहे, आणि त्यामुळे त्या ठिकाणी पावसाचा जो प्रमाण आहे तो अतिशय कमी असतो इतर जे काही प्रदेश आहेत किंवा इतर महाराष्ट्राच्या भागाच्या तुलनेत. ओके, मुख्यतः पश्चिम महाराष्ट्र आणि काही प्रमाणात मराठवाडा हे जे काही विभाग आहे, तर या ठिकाणी पर्जन्यवृष्टीच्या प्रदेशात येत असल्या कारणाने त्या ठिकाणी पर्जन्यवृष्टी आहे ती त्या प्रमाणामध्ये किंवा एकंदरीतच पर्जन्यवृष्टी अतिशय कमी प्रमाणामध्ये होताना दिसून येतं. ओके, सो महाराष्ट्रामध्ये मध्य महाराष्ट्र, ओके, ज्यामध्ये पुणे आहे, सातारा, सांगली, सोलापूर, नगर, नाशिक या ठिकाणी. ओके, तर मराठवाड्याच्या काही भागामध्ये आपल्याला पर्जन्यवृष्टी कमी होताना दिसून येतं. ओके, सो या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 3 पश्चिम महाराष्ट्र. ओके, सो पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. पर्याय क्रमांक 3 पश्चिम महाराष्ट्र पर्जन्य छायेच्या प्रदेशात येणारा विभाग. त्यानंतरचा प्रश्न आहे जलविद्युत केंद्र. ओके, सो परत जोड्या स्वरूपात या ठिकाणी जलविद्युत केंद्र चे प्रश्न. सो या ठिकाणी आपल्याला एकंदरीतच जलविद्युत केंद्र आणि दुसरीकडे ते जलविद्युत केंद्र कुठल्या जिल्ह्यामध्ये आढळतात त्यावरून जोड्या स्वरूपात प्रश्न विचारला गेलेला आहे. भीरा, वीर, भंडारदरा, उजनी. ओके, आता दुसरीकडे दिलेलं आहे नगर, रायगड, सोलापूर आणि पुणे. आता महाराष्ट्रातील जे काही प्रमुख जलविद्युत केंद्र आहेत त्यापैकी या ठिकाणी दिलेले आहे जायकवाडी जे काही जलविद्युत प्रकल्प आहे ते एकंदरीतच औरंगाबाद. ओके, सो छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर कोयना हे जे काही जलविद्युत प्रकल्प आहे ते एकंदरीत सातारा जिल्ह्यामध्ये आपल्याला दिसून येतो कोयना नदीवर. त्यानंतर आहे भीरा नावाची जी काही जलविद्युत प्रकल्प आहे ते रायगड जिल्ह्यामध्ये आहे. सो भीराला रायगड, सो ला 2 नंबरची जोडी. त्यानंतर आहे भिवपुरी देखील रायगडमध्ये आणि खोपोली देखील रायगडमध्ये जलविद्युत हे जे काही भीरा, भिवपुरी आणि खोपोली जलविद्युत केंद्र रायगड जिल्ह्यामध्ये दिसून येतात. त्यानंतर वीर नावाचे जे काही जलविद्युत प्रकल्प आहे ते एकंदरीतच पुणे जिल्ह्यात आहे. सो बोला 4 नंबरची जोडी. त्यानंतर भंडारदरा. ओके, सो आपणा सर्वांचा परिचयाचा असलेला भंडारदरा जलविद्युत प्रकल्प एकंदरीतच नगर या जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतर उजनी. ओके, सो उजनी सोलापूर, सो ला 3 नंबरची जोडी. सो ला 2 नंबरची जोडी, ला 4 नंबरची जोडी. सो ला 2 नंबरची जोडी, ला 4 नंबरची जोडी. त्यानंतर आहे भंडारदरा, ला 1 नंबरची जोडी आणि ला 3 नंबरची जोडी. ओके, सो ला 3 नंबरची जोडी. सो पर्याय क्रमांक 3 या पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. ओके, सो योग्य आन्सर असणार आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतरचा प्रश्न आहे 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या किती, अशा एकंदरीत एक्झॅक्ट आकडेवारी या ठिकाणी विचारलेला आहे. ओके, सो 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या किती आहे किंवा किती होती अशा पद्धतीने विचारलं गेलेलं आहे. 11,23,74,333. ओके, डायरेक्ट आन्सर आपण थेट आपण आन्सरच या ठिकाणी बघूयात. सो महाराष्ट्राची जी काही लोकसंख्या आहे ती 11 करोड किंवा 11,23,74,333, जवळपास सुमारे 11,24,00,000. ओके, 11.24 कोटी अशा पद्धतीने आपल्या महाराष्ट्राची जी लोकसंख्या आहे ती दिसून येतो. ओके, सो एकंदरीतच लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्राचा 3रा क्रमांक लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्राचा 2रा क्रमांक लागतो. ओके, सो प्रथम क्रमांक उत्तर प्रदेश, 2रा क्रमांक महाराष्ट्र आणि 3रा क्रमांक बिहार. सो या तिन्ही राज्यांमध्ये 10 कोटींपेक्षा जास्त लोकसंख्या आपल्याला दिसून येतो आहे. ओके, सो 2011च्या जनगणनेनुसार कुठल्या 3 राज्यांमध्ये 10 कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या आहेत असं जर प्रश्न आला तर उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि बिहार. ओके, सो या ठिकाणी जे दिलेले आहे त्यावरून पुरुषांची जी लोकसंख्या आणि महिलांची जी लोकसंख्या 2011 नुसार किती होती ते दिलेलं आहे, तुम्ही नंतर रीड करू शकता. हे जे काही रिकॅप करण्यासाठी रिवाइज करण्यासाठी या ठिकाणी चार्टच्या स्वरूपात देखील दिलेलं आहे. ओके, सो तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन किंवा या
लेक्चरची PDF या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल केली जाईल. त्यानंतर त्या टेलिग्राम चॅनलवर तुम्ही डाउनलोड करून हे रिवाइज करू शकता. ओके, सो पुढे जाऊया. पुढचा जो प्रश्न आहे तो एकंदरीतच महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग आणि एकंदरीतच डायग्राम स्वरूपामध्ये जे काही प्रश्न आहे ते विचारला गेलेला आहे. ओके, सो वरील नकाशात महाराष्ट्रातील एक प्रशासकीय विभाग दाखविला आहे. खालीलपैकी कोणता प्रशासकीय विभाग आणि जे काही हे वर्तुळ दिलेलं आहे, सो वर्तुळाने दाखविलेले जिल्हा मुख्यालय बरोबर आहे. ओके, सो अशा पद्धतीने जे काही नकाशात जे प्रशासकीय विभाग दाखवलेला आहे आणि ओ स्वरूपात जे काही वर्तुळाने खून केलेला आहे ते कुठल्या संदर्भाने किंवा कुठल्या जिल्हा मुख्यालयाचा बद्दल सांगितलं गेलेलं आहे ते एकंदरीत त्या ठिकाणी विचारलेलं आहे. पुणे विभाग सातारा, नाशिक विभाग धुळे, नंतर आहे औरंगाबाद विभाग औरंगाबाद आणि नागपूर विभाग गडचिरोली. सो कुठल्या प्रशासकीय विभागासंदर्भात त्या ठिकाणी दिलेलं आहे. ओके, सो आता जे काही मॅपमध्ये तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आयोगाने आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारला गेलेला आहे. ओके, सो आणि हे जे काही डॉट या ठिकाणी दिलेलं आहे किंवा वर्तुळ दिलेलं आहे, सो वर्तुळ या ठिकाणी अशा पद्धतीने वर्तुळ दिलेलं आहे. ओके, एकंदरीतच मांजर बसल्या स्वरूपाचे एकंदरीत आकृती आपल्याला दिसून येतो. ओके, सो या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे औरंगाबाद प्रशासकीय विभाग आणि जो जिल्हा मुख्यालय आहे तो एकंदरीत औरंगाबाद जिल्हा मुख्यालय या ठिकाणी दिसून येतो. सो पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. ओके, आता या ठिकाणी जे काही रिव्हिजनसाठी थोडक्यात दिलेलं आहे. प्रशासकीय विभाग किती आहेत तर 6 आहेत, 36 जिल्हे आहेत. ओके, आता तालुक्याची जी संख्या ती वाढलेली आहे. ओके, त्यामुळे तालुके डिस्कस करण्यात त्या ठिकाणी काही पॉईंट नाही. सो जे काही जिल्हे आहेत ते तुम्ही बघू शकता कुठल्या प्रशासकीय विभागामध्ये किती जिल्हे आहेत आणि कोणता जिल्हा कुठल्या प्रशासकीय विभागामध्ये आहे ते नंतर रीड करू शकता. ओके, सो या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 3 औरंगाबाद विभाग आणि जिल्हा मुख्यालय जो आहे तो औरंगाबाद जिल्हा आहे. ओके, त्यानंतरचा जो प्रश्न आहे तो एकंदरीतच जोड्या लावा स्वरूपात त्या ठिकाणी प्रश्न विचारला गेलेला आहे. जे काही बीचेस आहेत आपल्या महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीवर आणि ते कुठल्या जिल्ह्यामध्ये एकंदरीत कोकणातील जे वेगवेगळे जिल्हे आहेत त्या ठिकाणी कुठल्या जिल्ह्यात हे बीचेस आढळतात अशा पद्धतीने जोड्या लावा स्वरूपात प्रश्न विचारला गेलेला आहे आणि आयोगाला जे काही प्रश्न आहे ते कॅन्सल करावा लागले. ओके, कॅन्सल का करावा लागलेला आहे ते आपण बघणार आहोत. पुढण आणि जिल्हे. ओके, सो पुढण देखील म्हटलं गेलेलं आहे. उवादांडा, त्यानंतर नंदगाव, मार्वे, सातपाटी आणि हे जे काही पुळणे आहेत ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतात. आता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये उबादांडा. ओके, सो सिंधुदुर्ग जिल्हा. सो अला 4 नंबरची जोडी. त्यानंतर आहे भोगवे, सागरेश्वर, तारकर्ली हे जे काही बीचेस आहेत ते एकंदरीतच आपल्याला या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दिसून येतो. ओके, सो उबादांडा, भोगवे, सागरेश्वर, तारकर्ली. त्यानंतर मुंबईमध्ये गिरगाव, जुहू, मार्वे, दादर. ओके, सो गिरगाव चौपाटी ज्याला म्हटलं गेलेलं आहे, त्यानंतर जुहू, त्यानंतर मार्वे आणि दादर. सो या ठिकाणी जे दिलेलं आहे मार्वे, मार्वे कुठं तर मुंबई या ठिकाणी. सो सीला 3 नंबरची जोडी. त्यानंतर आहे त्यानंतर रायगड. ओके, सो रायगडमध्ये कासिद, मुरुड, अलिबाग, नंदगाव. ओके, सो रायगड या ठिकाणी नंदगाव. ओके, सो बोला 2 नंबरची जोडी. त्यानंतर आहे रत्नागिरी. रत्नागिरी या ठिकाणी कुठलं ठिकाण दिलेलं आहे किंवा कुठले बीचेस दिलेले आहे तर गणपतीपुळे आणि भाट्टे. ओके, सो गणपतीपुळे आणि भाट्टे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आढळून येणारे बीचेस आहेत. ओके, आता पालघर. पालघर हे जे काही या जिल्ह्यात सातपाटी आणि डहाणू हे जे काही 2 बीचेस आहेत ते दिलेलं आहे. मात्र या ठिकाणी आयोगाने पर्याय देता वेळेस ठाणे हे दिलेलं होतं. ओके, सो सातपाटी हे जे काही ठिकाण आहेत एकंदरीतच आपल्याला पालघर या जिल्ह्यामध्ये दिसून येतो. ओके, सो त्यामुळे आयोगाला जे काही प्रश्न आहे ते कॅन्सल करावा लागलेला आहे. ओके, 16ला 4 नंबरची जोडी. 16ला 4 नंबरची जोडी, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 आपण एलिमिनेट करू शकतो. त्यानंतर नंदगाव, ब ला 2 नंबरची जोडी. त्यानंतर आहे सीला 3 नंबरची जोडी. ओके, सो सीला 3 नंबरची जोडी आणि सातपाटी. सो या ठिकाणी ठाणेऐवजी पालघर असायला पाहिजे होतं. ओके, सो पालघर हे जे काही ठिकाण आहे ते आधी 2014च्या आधी जर जे काही प्रश्न विचारलेले असतात तर आपण त्या जे काही ठाणे आहे ते ठाणे पालघर ऐवजी ठाणे जे काही पर्याय दिलेले आहे ते बरोबर कन्सिडर केलं असतं. मात्र आता हे जे काही सातपाटी हे बीच आहे ते एकंदरीतच आपल्याला पालघर जिल्ह्यामध्ये दिसून येतो. सो पर्याय क्रमांक किंवा जे प्रश्न आहे ते आयोगाला कॅन्सल करावे लागलेले आहे. ओके, सो अशा पद्धतीने जुहूच्या किंवा
बीचेस वरून या ठिकाणी प्रश्न विचारलेला होता. ओके, सो पुढे जाऊया. त्यानंतर आहे महाराष्ट्रातील स्थान विस्तारासंदर्भाने या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. खालीलपैकी महाराष्ट्राचा कोणता अक्षवृत्तीय विस्तार बरोबर आहे? ओके, सो या ठिकाणी महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार दिलेला आहे 15°44' उत्तर ते 22°6' उत्तर बरोबर आहे का? त्यानंतर 1544 दक्षिण ते 22.6 दक्षिण, 1533 उत्तर ते 22°8' उत्तर आणि 1533 दक्षिण ते 22.8 दक्षिण. कुठला पर्याय या ठिकाणी योग्य असणार आहे? ओके, आता महाराष्ट्राच्या स्थान विस्तारासंदर्भात जे काही अक्षवृत्ती आणि रेखावृत्तीय विस्तार आहेत त्यामध्ये आपल्याला काय दिसून येतं, तर जी काही अक्षवृत्तीय विस्तार आहे त्याच्यात 15°44' उत्तर ते 22°6' उत्तर. ओके, सो या ठिकाणी अक्षवृत्तीय विस्तार विचारलेलं होतं. सो 15°44' उत्तर ते 22°6' उत्तर. सो या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 1. ओके, आणि रेखावृत्त जर प्रश्न विचारला तर लक्षात ठेवा 72°36' पूर्व रेखावृत्त तर किंवा पूर्व रेखांश, तर 80°54' पूर्व रेखांश. अशा पद्धतीने रेखावृत्तीय विस्तार आपल्या महाराष्ट्राच्या संदर्भात दिसून येतो आहे. महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी आपण बघितलेला आहे 800 किलोमीटर आहे, त्यापैकी 750 किलोमीटर ही महाराष्ट्र पठाराची लांबी आहे. उत्तर दक्षिण जी लांबी आहे ते 720 किलोमीटरची आहे. ओके, महाराष्ट्राची जी काही एकूण भौगोलिक क्षेत्रफळ आहे ते किती आहे, तर 3,07,713 चौरस किलोमीटर आहे. भारताच्या एकूण भौगोलिक क्षेत्रफळापैकी महाराष्ट्राने 9.36% क्षेत्रफळ व्यापलेलं आहे. ओके, आणि एकंदरीतच राजस्थान, त्यानंतर आहे मध्य प्रदेश, नंतर महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागतो. ओके, लोकसंख्येच्या बाबतीत उत्तर प्रदेश त्यानंतर महाराष्ट्राचा क्रमांक लागतो आणि त्यानंतर लोकसंख्येमध्ये तिसरा क्रमांक बिहार आहे. मात्र क्षेत्रफळाच्या बाबतीत सर्वात आधी राजस्थान, त्यानंतर मध्य प्रदेश आणि त्यानंतर तिसऱ्या स्थानावर आहे महाराष्ट्र. ओके, सो महाराष्ट्राच्या राज्यास पश्चिमेस 720 किलोमीटरचा जो काही समुद्र किनारपट्टी लाभलेला आहे ते देखील आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. ओके, सो सर्वांनाच माहित असेल. या ठिकाणी स्थान विस्तारा संदर्भात मॅप स्वरूपात दिलेले आहे, तुम्ही बघू शकता. ओके, सो या ठिकाणी उत्तर ते दक्षिण अक्षवृत्तीय विस्तार दिलेला आहे. ओके, त्यानंतर पुढे जाऊयात. शेवटचा प्रश्न या लेक्चर मधील, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी खलदरीतून वाहते? ओके, सो अशा पद्धतीने अतिशय सोपा प्रश्न या ठिकाणी विचारला गेलेला आहे. खलदरीतून वाहणारी नदी कोणती आहे? घटप्रभा, कृष्णा, गोदावरी, त्यानंतरचा पर्याय आहे तापी. ओके, सो आपल्या सर्वांनाच माहित असेल तापी जी काही नदी प्रणाली आहे ती एकंदरीतच महाराष्ट्रातील पश्चिमेकडे सर्वाधिक लांबीची तापी नदी आपल्याला दिसून येतो. ओके, सोबतच नर्मदा नदीप्रमाणे ही जी नदी आहे ती खलदरीतून वाहतो आहे. ओके, सो मध्य प्रदेशातील सातपुडा पर्वत रांगेत या नदीचा एकंदरीत उगम होतो आहे. ओके, सो मुलताई या ठिकाणी या तापी नदीचा उगम होतो. तापी नदीचा जे काही एकूण प्रवाह आहे तो 724 किलोमीटर नदीचा प्रवाह आपल्याला दिसून येतो. त्यापैकी महाराष्ट्रामध्ये 208 किलोमीटरचा प्रवाह आपल्याला दिसून येत आहे. ओके, सो 208 किलोमीटर लांबीचा जो काही प्रवास आहे ते महाराष्ट्रातून पश्चिमेकडे वाहताना ही तापी नदी करते आहे. ओके, सो तापी नदी जी काही महाराष्ट्रातील सर्वात पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणारी नदी आहे. सो हे देखील लक्षात ठेवा. स्टेटमेंट व बेस्ट प्रश्न आलं तर ते आपण सॉल्व्ह करू शकतो. ओके, सो तापी नदीचा जो काही क्षेत्र आहे तो बहुतांश खलदरी भागात आहे आणि खलदरीतून किंवा खोल गढीतून ती नदी वाहत असते. ओके, सो पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. सोबतच या तापी नदीस खानदेश कन्या म्हणून देखील ओळखले जाते. ओके, सो महत्वाचा पॉईंट आहे, लक्षात ठेवा, खानदेश कन्या. ओके, सो अशा पद्धतीने अमरावती, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यातून ही नदी जी आहे तापी नदी पुढे वाहत जाते. पूर्णा जी नदी आहे ती या तापी नदीची मुख्य उपनदी आहे. ओके, सो हे देखील लक्षात ठेवा. आता तापी नदीचे जे काही उत्तरेकडून आणि दक्षिणेकडून येणाऱ्या नद्या, ओके, किंवा डाव्या बाजूकडून किंवा उजव्या बाजूकडून जे येणाऱ्या ज्या नद्या आहेत त्या आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. त्या ठिकाणी बघू शकता जे काही उत्तरेकडून येणाऱ्या नद्या आहेत त्यापैकी नागझिरी नदी, त्यानंतर आहे मोर नदी, त्यानंतर गुढी, अनेर, अरुणावती, गोमती आणि वाकी, आणि दक्षिणेकडून अर्थात काय तर डाव्या बाजूने येणाऱ्या नद्या, कारण ह्या नदीचा जो प्रवास आहे तो एकंदरीतच पूर्व ते पश्चिम असल्या कारणानं डावीकडून जी येणारी नदी आहे ती डाव्या बाजूने येणारी नदी असणार आहे. सो कापरा, शिवना, गाडगी, पूर्णा, त्यानंतर आहे वाघूर, गिरणा, बोरी. ओके, सो बोराई, अरुणावती. ओके, सो या ठिकाणी अमरावती दिलेलं आहे. ओके, सिवा, नेसू. ओके, सो हेच या ठिकाणी मॅप मध्ये दिलेलं आहे तापी पूर्णा खोरे.
सो या ठिकाणी बघू शकता जे काही आता या ठिकाणी मॅपमध्ये दिल्याप्रमाणे जी काही पूर्णा नदी आहे ती तापीची प्रमुख उपनदी आहे. ओके, सो एकंदरीतच डाव्या बाजूने येणारी नदी. ओके, सो त्यानंतर आहे गिरणा. ओके, नळगंगा ही नदी देखील या पूर्णा नदीला येऊन मिळतो आहे. त्यानंतर तापी नदीला मिळणाऱ्या ज्या नद्या आहेत त्यापैकी गिरणा, बोरी, पांझरा, बुराई. ओके, सो या नद्या आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. आणि उत्तरेकडून येणाऱ्या नद्या अनेर ही नदी आहे. ओके, सो अनेर नदी, त्यानंतर रावेर. ओके, सो चांगदेव नदी देखील आपलं चांगदेव हे ठिकाण आहे. ओके, सो चांगदेव या ठिकाणी, ओके, सो जळगाव जिल्ह्यातील चांगदेव या ठिकाणी पूर्णा आणि जी काही तापी नदी आहे त्यांचा संगम होत आहे. ओके, सो लक्षात ठेवा चांगदेव या ठिकाणी पूर्णा आणि या तापी नदीचा संगम या ठिकाणी होतो आहे. सो पर्याय क्रमांक जर आपण बघितलं तर या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 7. ओके, सो अशा पद्धतीने या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 7. आणि आपण आयोगाने 2019 मध्ये जे काही भूगोल या विषयाअंतर्गत 15 प्रश्न विचारलेले होते ते आपण सविस्तर या ठिकाणी डिस्कस केलेले आहे. ओके, सो या लेक्चरची जी PDF आहे ती या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल करून दिली जाईल. सो तुम्ही त्या ठिकाणी या टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे ती डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे ते तुम्ही जॉईन करा. ओके, सो अशा पद्धतीने आयोगाने महाराष्ट्र भूगोलावर किती भर दिलेला आहे ते आपण बघितलेलं आहे आणि त्या पद्धतीने आपण रिव्हिजन देखील केलेलं आहे. ओके, सो व्हिडिओ जर लेंदी झालेला असेल तर 1.25चा किंवा 1.5चा स्पीडनं तुम्ही जे काही लेक्चर आहे ते एकदा दोनदा बघू शकता. ओके, सो एक्झामच्या वेळेस याचा भरपूर फायदा होणार आहे. सो थांबूया या ठिकाणी, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू, धन्यवाद.